महापालिकेत महायुतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे, पण काठावरचं गणित विकासाला सोयीस्कर नसतं. त्यामुळे महायुतीतील दुसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर देखील चर्चा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे निर्णय घेतील, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सांगलीत आले होते, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, सांगलीत अनपेक्षित स्थिती निर्माण झाली आहे. महापौर उपमहापौर निवडीसाठी 40चं संख्याबळ आवश्यक आहे, पण 39चे संख्याबळ भाजपकडे आहे. पण आम्ही टाय होऊ देणार नाही. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या 2 सदस्यांचा आम्हाला पाठिंबा मिळेल, पण विकासासाठी 41चे काठावरचे बहुमत सोयीस्कर नसतं. त्यामुळे महायुतीतील दुसरा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही सोबत घेऊ, पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात त्यांच्या नेत्यांशी बोलणं झालं पाहिजे. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार चर्चा करून निर्णय घेतील. ते पुढे म्हणाले, काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करत आहे. त्यांनी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करावेत. आम्हाला अडचण नाही. पैसे वाटप आणि दादागिरीचा आरोप केला जातो, पण हे आरोप सामान्य मतदारांवर झालेत. राज्यातील राजकारण सुसंस्कृत आहे. जयंत पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिका घेतली म्हणजे सगळ्या निवडणुका जिंकता येत नसतात. कोण राजकारणात अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नसतो. इंदिरा गांधी यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, असा टोला पालकमंत्री जयंत पाटील यांनी लगावलाय. तर मुंबईचा महापौर देखील महायुतीचाच होईल, असंही त्यांनी सांगितलंय. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने चांगले उमेदवार दिले. सर्वांनी चांगलं काम केलं, त्यामुळे यश मिळालं होतं. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील हाच पॅटर्न राबवून निवडणुकीला सामोरे जाऊ आणि जिंकू, असा विश्वास खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय. दरम्यान मिरज तालुक्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या 62 जणांनी मुलाखती दिल्या. मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये खासदार विशाल पाटील यांनी घेतल्या. यावेळी विशाल पाटील बोलत होते. यावेळी काँग्रेसचे युवा नेते डॉक्टर जितेश कदम, शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, सुभाष खोत, विकास मोहिते आदी जण उपस्थित होते. मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 10 जागांसाठी 20हून जास्त, तर पंचायत समितीसाठी 20 जागांसाठी 42हून जास्त इच्छुकांनी आज मुलाखती दिल्या. यामध्ये एरंडोली, भोसे, बेडग, मालगाव जिल्हा परिषद गटातील भाजपमधील बहुतांशी कार्यकर्ते, तसेच अजित घोरपडे गट, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, आरपीआयचेही अनेक कार्यकर्ते काँग्रेस भवनमध्ये मुलाखतीसाठी आले होते. पंचायत समितीसाठी वैभव चव्हाण, बस्तवडे श्रीधर, तेजस्वी सूर्यवंशी, अर्चना कोळेकर, विनाताई पाटील, तुकाराम सूर्यवंशी, बाबासाहेब कांबळे, साधना कांबळे, संभाजी पाटील, कलगोंडा पडसलगी, निर्मला बस्तवडे, अनिल आमटवणे, सुधीर गोड पाटील, राहुल कुंभारकर आदी जण मुलाखतीसाठी आले होते. सांगलीतील राम मंदिर चौक येथे घरफोडी आणि शिरोळ रत्नागिरी येथे मंदिरात चोरी करून दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्यावण्यात पोलिसांना यश आलं. या चोरट्याकडून चोरीतील दागिन्यांसह 17,06,46 रुपयांचा ऐवज जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली. अक्षय अर्जुन मोरे आणि संभाजी राजाराम जाधव अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. राम मंदिर परिसरात राहणाऱ्या सम्राट विश्वनाथ माने या व्यावसायिकाचं बंद घर फोडून चोरट्यांनी घरफोडी केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी माने यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी पथकातील कर्मचारी संशयितांचा शोध घेत असताना तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली की संशयित सराईत दोघेजण चोरीची भांडी आणि सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी सांगलीवाडीतील एका मंगल कार्यालयानजीक येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. काही वेळाने दोघे संशयित युवक दुचाकीवरून परिसरात येऊन थांबले. त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीमध्ये काहीतरी वस्तू भरलेल्या पोलिसांच्या दृष्टीस पडल्या. पोलिसांनी दोघांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतलं. त्यांची झडती घेतली असता संशयित अक्षय मोरे याच्याकडे सोन्याचं मंगळसूत्र, 4 पदरी हार मिळून आला. तसेच पिशवीत चांदी, पितळ आणि तांब्याचे साहित्य आढळून आलं. पोलीस चौकशी दोघांनी 20 दिवसांपूर्वी दुचाकीवरून सांगली राम मंदिर चौकानजीक असलेल्या सम्राट माने यांचं बंद घर फोडल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे 1 महिन्यापूर्वी शिरोळ आणि रत्नागिरी शहरातील मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी चोरट्यांकडील चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 873 इच्छुक होते. या इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. रविवारी मिरज, जत आणि वाळवा तालुक्यातून तब्बल 309 जणांनी मुलाखती दिल्या. यावेळी आमदार सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर,
आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुलदादा महाडिक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चिमन भाऊ डांगे, माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संग्राम भाऊ देशमुख, जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग, जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सचिन पाटील, भाजप नेते प्रसाद पाटील, ज्येष्ठ नेते प्रकाश बिर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती. दुसऱ्या टप्प्यातील मिरज, वाळवा आणि जत या तालुक्याच्या मुलाखती झाल्या. पंचायत समितीसाठी एकूण 203 तर जिल्हा परिषदेसाठी 106 मुलाखती झाल्या. जिल्ह्यातील 10 तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी सुमारे 330 मुलाखती तर पंचायत समितीसाठी 543 मुलाखती झाल्या. एकूण 873 मुलाखती झाल्या. भाजपकडून पारदर्शक, शिस्तबद्ध आणि गुणवत्ताधारित निवड प्रक्रिया राबवली जात असून आगामी निवडणुकीत पक्ष नव्या नेतृत्वासह अधिक मजबूतपणे मैदानात उतरणार असल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नुकत्याच सोडण्यात आलेल्या 2 वाघिणींचं दर्शन सध्या चांदोली परिसरात पर्यटकांना वारंवार होऊ लागले. त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह आहे. तर दुसरीकडे मानवी वस्तीलगत या वाघिणींचा वावर स्थानिकांमध्ये भीती निर्माण करू लागलाय. केंद्रीय व्याघ्र समितीने वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर अंधेरी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून 8 वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडले जाणार आहेत. त्यातील 2 वाघांना सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले. STR-4 चंदा आणि STR-5 तारा या 2 वाघिणी सध्या चांदोली परिसरात आपली हद्द निश्चित करू लागल्या. सुरुवातीला चांदोलीत सोडण्यात आलेली चंदा वाघीण काही तासातच कोवर झोनमधून बफर झोनमध्ये आली. उदगिरी देवालय परिसर तसेच मानवी वस्तीलगत मुख्य रस्त्यावर पर्यटकांना ती दिसली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. पर्यटकांनी तिचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला. कालांतराने ती पुन्हा कोवर झोनमध्ये परतली. त्यानंतर सोडण्यात आलेली दुसरी तारा वाघीण हिने चांदोलीचं धरण पोहून पार केलं. त्यामुळे व्याघ्र संवर्धनामध्ये ऐतिहासिक नोंद झाली. आता पुन्हा बफर झोनमधील खुंदलापूर परिसरात ती पर्यटकांच्या नजरेस पडू लागली आहे. चांदोली रिसॉर्टमध्ये थांबलेल्या सोलापूरच्या पर्यटकांना खुंदलापूर मुख्य रस्त्यावरती नुकतीच दिसली. यावरून सध्या तरी तारा वाघिणीचा मुक्काम बफर झोनमध्ये आहे यावर शिक्कामोर्तब झालाय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघिणींचं आगमन, चांदोली परिसरात पर्यटकांना तिचं दर्शन ही पर्यटकांच्या दृष्टीने सकारात्मक बाब असली तरी दुसरीकडे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी तासगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक झाली. तासगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची ही महत्त्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या बैठकीला तासगाव तालुक्यातील विविध गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षाचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपली उमेदवारीची इच्छा जाहीर केली. तसेच निवडणूक तयारी, संघटन बळकटी, बूथ पातळीवरील कामकाज आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये दिसणारा जोश, आत्मविश्वास आणि पक्षाबद्दलची निष्ठा पाहता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्ष निश्चितच उत्कृष्ट कामगिरी करेल असा विश्वास आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केलाय. सर्वांनी एक दिलाने काम करून पक्षाला भक्कम यश मिळवून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून आगामी निवडणुकांसाठी तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलाय.